press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 7 के जो 19वां पाठ है, जो आश्रम का अनुमानित व्यय। आश्रम का अनुमानित व्यय, अनुमानित का मतलब क्या है यानी एक्सपेक्टेड, व्यय का मतलब क्या है यहाँ खर्चा यानी एक्सपेंसेस। यहाँ आपको दिए हुए ये जो पत्र है, ये तो इस पत्र को मोहनदास करमचंद गांधी जी ने लिखे हैं। किसको लिखे हैं? पत्र यानी लेटर। इस पत्र को या लेटर को महात्मा गांधी जी ने किसको लिखे हैं कि जो अहमदाबाद के एक प्रतिष्ठित धनी व्यक्ति सेठ जो मंगलदास गिरिधर दास जी को लिखे हैं। क्यों लिखे हैं? क्योंकि महात्मा गांधी जी चाहते थे जो अहमदाबाद में एक आश्रम को खोलना चाहिए। क्यों? क्योंकि भारत को आने से पहले यानी जो भारत आकर यहाँ आश्रम को खोलने के लिए जो विचार सोचने के पहले महात्मा गांधी जी ने दक्षिण अफ्रीका में यानी साउथ अफ्रीका में वहाँ जो जातिवाद के खिलाफ बहुत दिनों तक लड़े थे। क्योंकि वहाँ रहने वाले जो काले और गोरे लोगों के जो काले गोरे रंगों के जो लोग रहते थे, वहाँ के लोगों के बीच जो अधिकारों के लिए जो लड़ाई होती थी, यहाँ उनको जो अधिकार दिलाने में महात्मा गांधी जी ने वह बहुत दिनों तक लड़ाई करते हैं। इस लड़ाई के बाद महात्मा गांधी जी ने भारत को वापस आकर यहाँ भी सोचते हैं कि ये तो पत्र 1917 में महात्मा गांधी जी ने लिखे थे, यानी उस समय का बात है। उस समय हमारे जो देश है भारत जो अंग्रेजियों के अधीन में थी, है ना। जब जो महात्मा गांधी जी ने सोचते हैं कि जो अंग्रेजियों ने हमारे भारत देश को आकर यहाँ रहने वाले भारतवासियों के अधिकार को एक एक करके छीन रहे हैं, इसको जो रोकने के लिए और भारतवासियों को अपने अधिकारों को जो वापस दिलाने के लिए और अंग्रेजियों को हमारे भारत से दूर भगाने के लिए यहाँ एक अच्छे स्थान आश्रम को समझते हैं और आश्रम को खोलने के लिए सोचते हैं भी और खोलते भी। समझ में आए ना। इसलिए जो महात्मा गांधी जी ने आश्रम को खोलने के लिए, आश्रम को निर्माण करने के लिए जो एक्सपेक्टेड एक्सपेंस होती है, जो अनुमान होती है, यानी जो कुछ एक्सपेंस होती है, कुछ किसी जो बिल्डिंग को निर्माण करने के लिए या कुछ प्रोजेक्ट करने के लिए या कुछ ट्रिप जाने के लिए, है ना, या कुछ फिल्म देखने के लिए जो हम जाते हैं, तो इसके पहले हम क्या करते हैं, इसके जो एक्सपेक्टेड जो एक्सपेंस को हम सोचते हैं, है ना। इसी तरह महात्मा गांधी जी ने एक आश्रम खोलने के लिए जो भी व्यय आती है, जो भी एक्सपेंस आती है, इसको जो एक्सपेक्ट करके एक पत्र को अहमदाबाद के एक धनी व्यक्ति सेठ को लिखते हैं। समझ में आए ना बच्चों। इसी के बारे में इस जो पत्र में यानी आपको दिए हुए ये जो पाठ है इसमें दिए हैं। समझ में आए ना बच्चों। अब हम चलते हैं जो पाठ की ओर। मैं पहले ही आपको बोली जो आश्रम का अनुमानित व्यय, यानी आश्रम खोलने के लिए या आश्रम जो खोलने के बाद वहाँ क्या क्या व्यय होती है, एक्सपेंसेस क्या होती है, खर्चा कितनी आती है, इसके बारे में जो यहाँ दिए हैं। जो आरंभ में संस्था यानी जो आश्रम में 40 लोग होंगे, कुछ समय में इस संख्या के 50 हो जाने की संभावना है। आरंभ में संस्था यानी जो आश्रम यहाँ गांधी जी ने खोलने के लिए सोच रहे हैं, उस आश्रम का नाम क्या हो सकती है? सोचिए, जो साबरमती आश्रम। जो आश्रम को खोलने में जो 40 लोग होंगे, यानी आश्रम को खोलने के बाद जो 40 लोग यानी 40 लोग तो होंगे, और कुछ समय में इस संख्या के 50 हो जाने की संभावना है। यानी कुछ ही दिन में, आश्रम खोलने के कुछ ही दिनों में ये तो संख्या है जो 40 है, ये तो 50 होने की जो संभावना है, यानी पॉसिबिलिटीಸ್ है। ಅಂದರೆ ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ 40 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಏನಾಗ್ಬೋದು, ಇದು 50ಕ್ಕೆ ಏರಬಹುದು, 50 ಮೆಂಬರ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಪಾಸಿಬಲ್ ಇದೆ ಅಂತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ। जो हर महीने औसतन
10 अतिथियों के आने की संभावना है। यहाँ औसतन का मतलब क्या है, यहाँ एवरेज। औसतन का मतलब क्या है, यहाँ जो एवरेज औसतन 10 अतिथियों के आने की संभावना होगी। अतिथियाँ यानी जो गेस्ट, जो आश्रम में गांधी जी को देखने के लिए या आश्रम कैसे है इसे देखने के लिए जो गेस्ट तो आते होंगे, और जो आने की संभावना है यानी कितने हो सकते हैं, डेली 10 अतिथियाँ आ सकते हैं देखने के लिए, जो एक्सपेक्ट कर रहे हैं इतने होंगे। एवरेज तो 10 होंगे। ಅಂದರೆ ಆಶ್ರಮ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಆಶ್ರಮ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ನೋಡೋದಕ್ಕೆ, ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ನೋಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು 10 ಜನ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಬರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जो इनमें 3 या 5 सपरिवार होंगे, इसलिए स्थान की व्यवस्था ऐसी होनी चाहिए कि परिवार वाले लोग अलग रह सके और शेष एक साथ। देखिए, इनमें 3 या 5 सपरिवार होंगे, यानी जो 10 गेस्ट यहाँ रोज़ गांधी जी को देखने के लिए आते हैं ना, एक्सपेक्टेड बोल रहे हैं, एवरेज 10 गेस्ट तो आते हैं यानी अतिथियाँ आते हैं। इन 10 अतिथियों में जो संभावना हो सकती है कि कुछ परिवार समेत आते हैं, परिवार समेत आते हैं। इसका मतलब क्या है, विथ परिवार, इसका मतलब विथ ಫ್ಯಾಮಿಲಿ। ಅಂದರೆ ಗೆಸ್ಟ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವರು ತಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೂ ಬರಬಹುದು। ಕೆಲವರು ಒಬ್ಬರೇನೂ ಬರ್ಬೋದು ಸಿಂಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ, ಅಥವಾ ಇನ್ನೊಬ್ಬರು उड़दोरू याराद्ರೂ फैमिली जोतेगू बरಬಹುದು। इसलिए यहाँ महात्मा गांधी जी क्या बोल रहे, सपरिवार। सपरिवार का मतलब, सा का मतलब क्या है, वित्त, परिवार यानी फैमिली, वित्त फैमिली भी आ सकते हैं। इसलिए स्थान की व्यवस्था ऐसी होनी चाहिए कि, यानी ये जो आश्रम की जो स्थान, आश्रम जहाँ खोल रहे हैं उस स्थान का जो व्यवस्था अरेंजमेंट कैसी होनी चाहिए कि जो परिवार वाले लोग अलग, यानी ये जो फैमिली के साथ जो गेस्ट आए रहते हैं, सपरिवार आए हुए जो अतिथियाँ रहते हैं वो एक तरफ रहना चाहिए और रह सके, और शेष एक साथ। शेष का मतलब क्या है, यानी जो सिंगुलर आए रहते हैं ना, फैमिली के अलावा जो भी यहाँ महात्मा गांधी जी को अकेले देखने के लिए आए रहते हैं या उनके साथियों के साथ आए रहते हैं, उनके लिए रहने के लिए जो अलग सी जगह बनाना चाहिए, इनके लिए अरेंजमेंट करना चाहिए। समझ में आए ना। ಅಂದರೆ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೆ ಬಂದಿರೋರಿಗೆ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು। ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆಗೆ ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆಗೆ ಇರೋದು ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು। ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು। ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳ ಜೊತೆಗೆ ಅಥವಾ ಸಿಂಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಬಂದಿರ್ಬೋದು, ಸಿಂಗಲ್ ಆಗಿ ಅವರು ಸಹಿತ ಒಂದು ಕಡೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು। ಆ ರೀತಿ ಒಂದು ಆಶ್ರಮದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಅಂದರೆ ಆಶ್ರಮ ಕಟ್ಟಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ರೀತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जो इसको ध्यान में रखते हुए 3 रसोईघर हो और मकान कुल 50,000 वर्ग फुट क्षेत्रफल में बने तो सब लोगों के लायक जगह हो जाएगी। देखिए, इसको ध्यान में रखते हुए 3 रसोईघर हो, इसका मतलब क्या है, जो 10 जो अतिथियाँ यहाँ देखने के लिए आए तो उनमें कुछ अतिथियाँ कैसे होंगे, कुछ गेस्ट कैसे होंगे कि तो विथ फैमिली यानी सपरिवार आए रहते हैं। सपरिवार आए रहते हैं तो वो तो एक फैमिली तो 4 या 3 मेंबर्स तो होते हैं, है ना। ऐसे जो 10 अतिथियाँ होंगे तो 40 जो रोज़ आश्रम में रहने वाले जो लोग हैं, तो जो आश्रम कितने बड़े होना चाहिए, है ना। इसके लिए यहाँ क्या सोच रहे हैं, जो बहुत सारे लोग हुए तो जो रसोईघर भी ज़्यादा होना चाहिए। रसोईघर का मतलब क्या है, किचन। रसोईघर का मतलब क्या है, जो किचन। जो किचन भी कितने होना चाहिए, जो 3 किचन होना चाहिए, यानी 3 रसोईघर होनी चाहिए। और जो कुल रसोईघर और कुल
50,000 वर्ग फुट क्षेत्रफल में बने तो सब लोगों के लिए लायक जगह होगी। मकान, मकान यानी वो जो लोग वहाँ आए रहते हैं या वह रोज़ रहते हैं उनके लिए रहने के लिए एक घर भी निर्माण होना चाहिए, या एक कमरा रहने के लिए एक लायक कमरा भी जो निर्माण होना चाहिए। इसके लिए जो बड़ी जगह चाहिए, समझ में आए ना, ಅಂದರೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಪ್ಲೇಸ್ ಬೇಕು। उसके लिए जो कितने 1000 वर्ग फुट ಅಂದರೆ 1000 ಫೀಟ್ಸ್ ಇರುವಂತಹ ಏನು 1000 ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟ್ ಇರುವಂತಹ ದೊಡ್ಡ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಆಶ್ರಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು। ಆವಾಗ 3 ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಅಡುಗೆ ಮನೆಗಳು ಆಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರೋರಿಗೆ ದಿವಸ ಇರೋರಿಗೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ, ಗೆಸ್ಟ್ಗಳಿಗೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಎಲ್ರಿಗೂ ರೂಮ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಜಾಗ ಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇದೆಲ್ಲನೂ ಸಹಿತ ನೀಟಾಗಿ ಅರೇಂಜ್ ಆಗಬೇಕು, ಕಟ್ಟಿಸ್ಬೇಕು, ಕೂತ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೆಟರಲ್ಲಿ। ಜೋ ಲಾಯಕ್ ಜಾಗ ಬನ್ ಜಾಯೇಗಿ ಅಂದರೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತವಾದ ಸ್ಥಳ, ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಸ್ಥಳ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जो इसके अलावा 3000 जो पुस्तकें रखने लायक पुस्तकालय और अलमारियाँ होनी चाहिए। यह सिर्फ जो रहने के लिए जगह नहीं है, सिर्फ खाने के लिए रसोई घर की जो व्यवस्था नहीं की जा रही है, बल्कि यहाँ आने वाले लोगों को और वहाँ जो आश्रम में रहने वाले लोगों के लिए जो क्या होनी चाहिए, किसकी व्यवस्था होनी चाहिए, लाइब्रेरी की व्यवस्था होनी चाहिए। यहाँ जो दिए हैं पुस्तकालय, पुस्तकालय का मतलब क्या है, जो लाइब्रेरी होना चाहिए, वो भी अलमारियाँ होने चाहिए। वो भी कितने पुस्तकों को रखने के लिए, यहाँ 3000 पुस्तकों को रखने के लिए यानी 3000 ಬುಕ್ಸ್ಗಳನ್ನು ಇಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿನೂ ಆಗಬೇಕು। ಆ ಲೈಬ್ರರಿಯಲ್ಲಿ 3000 ಬುಕ್ಗಳು ಇಡೋ ಹಾಗೆ ಅಲ್ಮಾರಿಯ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಗೋಡ್ರೇಜಸ್, ಅಥವಾ ನೀವು ಲೈಬ್ರರಿಗೆ ಹೋದಾಗ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಒಂದು ರ್ಯಾಕ್ ಟೈಪ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ ಲೈಬ್ರರಿ, ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಲೈಬ್ರರಿನೇ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಬುಕ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಜೋಡಿಸಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ರೀತಿ ಇಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕ್ಲೀನಾಗಿ ಒಂದು ಗೋಡ್ರೇಜ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಅಥವಾ ಒಂದು ಕಬೋರ್ಡ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು, रैक व्यवस्थेಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। फिर कम से कम 5 एकड़ ज़मीन खेती करने के लिए चाहिए, जिसमें कम से कम 30 लोग काम कर सके। इतने खेती के औजार चाहिए, इसमें जो इनमें कुदलियों, फावड़ों और खुरपों की ज़रूरत होगी। देखिए, कम से कम 5 एकड़ ज़मीन खेती करने के लिए चाहिए। यहाँ खेती करना का मतलब क्या है? खेती करने का मतलब क्या है? ವ್ಯವಸಾಯ करना, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಏನು ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲಿ? ಕಮ್ ಸೆ ಕಮ್ 5 एकड़ ज़मीन चाहिए, 5 एकड़ ज़मीन ಬೇಕಂತೆ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? 5 एकड़ 5 ಎಕರೆ ज़मीन ಬೇಕು, जो खेती करने के लिए चाहिए, जिसमें कम से कम 30 लोग काम कर सके। कितने लोग काम करना चाहिए उसमें? जो 30 लोग ಅಂದರೆ 30 ಜನ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ವ್ಯವಸಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಕೃಷಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ವ್ಯವಸಾಯ ಕೃಷಿಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಎಕರೆ ಜಮೀನು? 5 ಎಕರೆ ಜಮೀನು ಬೇಕು, ಮತ್ತು 5 ಎಕರೆ ಜಾಗ ಬೇಕು, ಅಲ್ಲಿ 30 ಜನ ವರ್ಕರ್ಸು ಅಂದರೆ ರೈತರು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲಿ 30 ಜನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಆ ಹೊಲದಲ್ಲಿ, ಅಷ್ಟು ಜಾಗ ಬೇಕು। और लोग काम कर सके, इतने खेती के औजार चाहिए, यानी जो 30 लोग जो 5 एकड़ ज़मीन में खेती बाड़ी कर रहे हैं, तो यहाँ उन सब जो सारे लोगों के लिए, इतने लोगों के लिए खेती बाड़ी करने के लिए जो भी जो सामान जो उपयोग करते हैं, वो सभी सामान को जो लाना चाहिए, खरीदना चाहिए। वो भी कौन कौन से दिए हैं इसमें? जो औजार का मतलब क्या है यहाँ?
इंस्ट्रूमेंट्स जो मेटीरियल्स और इंस्ट्रूमेंट सामग्रीಗಳು ಬೇಕು कौन कौन से जो सामग्री चाहिए या औजार चाहिए कि जो कुदलियो फावड़ो और खुरपो फावड़ो ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಸಲಿಕೆ और कुदलियाँ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ गुद्दली। अब सभी को पता है जो खेती बाड़ी करने के लिए कौन कौन से सामान चाहिए गुद्दली ಸಲಾಕೆ ಹೌದಾ ಇದೆಲ್ಲನೂ ಸಹಿತ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಹೊಲ ಹೂಳೋದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಹೌದು ತಾನೇ ಈ ಎಲ್ಲ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಸಹಿತ ಏನು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಹೊಲವನ್ನು 5 ಎಕರೆ ಹೊಲವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ 30 ಜನ ವರ್ಕರ್ಸು ಅಂದರೆ ಹೊಲದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಹೌದಾ ಉಳುಮೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೀಜ ಬಿತ್ತೋದನ್ನು ಅಥವಾ ಬೆಳೆ ಬೆಳೆಯೋ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಏನು ಬೇಕು ಮೇಯ್ನು ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ಸ್ ಬೇಕು ಯಾವ್ಯಾವುದು ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಬೇಕು ಯಾವ್ಯಾವ ಬೇಕು फावड़ो कुदलियाँ और जो खुरपो वो भी एक तरह के जो ಸಲಿಕೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಅದೇ ಈ ಸಲಿಕೆನೆ ಗುದ್ದಲಿ ಸಲಿಕೆ ಹಾರಿಕೋಲು ಅವೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಅದೆಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳು ಸಹಿತ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆ 30 ಜನರಿಗೂ ಸಹಿತ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ फिर बढ़ईगिरी के निम्नलिखित औजार भी होने चाहिए बढ़ईगिरी का मतलब क्या है यहाँ जो कारपेंटर भी हम कह सकते हैं कारपेंटर जो अब सभी को पता है जो फर्नीचर को बनाते हैं और लकड़ियों के जो सामान बनाते हैं है ना आप सभी को पता है कारपेंटर वर्कर्स जो भी जो काम करने वाले यहाँ कारपेंटर को यहाँ रखना चाहते थे क्योंकि जो आश्रम में सभी लोगों को यहाँ गांधी जी ने स्वावलंबी बनाना चाहते थे उनको जो रोज़गार दिलाना चाहते थे क्योंकि अगर जो यहाँ ये जो बढ़ई यानी बढ़ईगिरी करने वाले यानी जो कारपेंटर वर्क करने वाले जो आदमियों को हम उन्हें बुलाते तो यहाँ उनके सहायता से यहाँ चरखा भी बना सकते हैं और बहुत सारे चरखाओं को बना के वह आश्रम में रहने वाले लोगों के लिए जो चरखा से कैसे हम जो कपड़े बनाते हैं ये भी जो महात्मा गांधी जी ने सिखाना चाहते थे और जो यहाँ बढ़ईगिरी जो काम करते हैं यानी बढ़ई यानी जो कारपेंटर काम करते हैं ना उनके सहायता से भी यहाँ ये जो कारपेंटर जो बढ़ईगिरी करने वालों के सहायता से भी उस काम को आश्रम में रहने वाले सभी लोग सीख सके इसलिए महात्मा गांधी जी ने वहाँ जो बढ़ईगिरी को जो आश्रम में ही बुला के वहाँ काम करवाने के लिए जो चाहते थे इसलिए जो बढ़ईगिरी के निम्नलिखित औजार यानी अगर एक बढ़ईगिरी को यानी बढ़ई काम करने वाले को हम बुलाए तो उनके लिए हमें जो सामग्री को यानी औजार को जो दिलवाना चाहिए है ना लाना चाहिए जो कौन कौन सी है जो 5 बड़े हथौड़े 3 बसूले 5 छोटी जो हथौड़ियाँ 2 एरन 3 बम 10 छोटी बड़ी चेनियाँ 4 रंदे 1 सालनी 4 केतिया 4 छोटी बड़ी भेदनियाँ 4 आरियाँ 5 छोटी बड़ी संडसियाँ 20 रतल कीले छोटी और बड़ी एक जो मोंगरा लकड़ी का जो हथौड़ा मोची के औजार देखिए यहाँ क्या दिए हैं ये सभी जो सामान यहाँ दिए हैं ये तो कारपेंटर वर्कर्स के जो सामग्री है यानी यहाँ जो दिए हैं जो बढ़ई के जो कारपेंटर यानी बढ़ईगिरी काम करने वालों को कौन सी जो औजार चाहिए सामग्री चाहिए जो मटेरियल्स चाहिए इनको यहाँ जो लिख रहे हैं गांधी जी यहाँ लिखे हैं कौन कौन सी जो हथौड़ियाँ चाहिए हौदा हैमर बेको सिजल बेको हैमर हथौड़ी चेनी चिजल हौदल्वा
और चेनिया ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ದೆ ಚಿಸಲ್ ಮತ್ತು ಏರನ್. ಏರನ್ का मतलब क्या है यहाँ जो 3 मणि ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು मणि ಬೇಕು. और 4 रंदे का मतलब जो फाइलिंग करने के लिए यूज़ करते हैं. इसे हमें मुँह से बोली तो आपको ठीक तरह से समझ में नहीं आती है. अगर किसी ने जो कारपेंटर वर्क कर रहे हैं तो उसके सामने जाकर आप खड़े हुए तो आप सभी को जो सामान उपयोग करते हैं उन सामान को देखे तो आपको समझ में आ जाती है. यह पिक्चर में यह दिए हैं, देखिए है ना. ये जो कारपेंटर सा देखिए यहाँ, हौदल्वा. और हैमर दिए हैं, यह जो चेनी दिए हैं, है ना. सभी ये जो दिए हैं ना, इसको क्या कहते हैं कि जो रंदे कहते हैं. यहाँ दिए हैं ना जो चित्र में आपके जो टेक्स्ट बुक में दिए हैं लास्ट पेज में 138 पेज नंबर, इसमें जो दिए हैं कुछ चित्रों को, वो भी जो एक कौन जो बढ़ई इस्तेमाल करने वाले या उपयोग करने वाले जो सामग्रियों को वहाँ दिए हैं. इस सभी सामानों को जो लाना चाहिए. और एक काम को यहाँ बोल रहे हैं गांधी जी ने, जो कौन सी काम है कि जो मोची के औजार. मोची का मतलब क्या है यहाँ, मोची यानी जूते सिलाने वाला यानी कॉबलर, है ना. जूते या आपके जो शूज़ चप्पल जो फट गए तो आप यहाँ किसके पास जो मोची के पास जाते हैं चप्पल को सिलवाने के लिए या शूज़ को सिलवाने के लिए, जूते सिलवाने के लिए, है ना. उनको जो आश्रम के अगर किसी के यहाँ चप्पल जो फटे तो उनको जो बाहर आश्रम से बाहर जाने की जो ज़रूरत नहीं है, उनको भी यही बुलाना चाहिए. और ताकि उसका जो काम भी सभी ने सिखा सके और उनसे काम भी हो जाना चाहिए. समझ में आए ना. ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹೊಲಿಯೋರು ಅಥವಾ ಶೂ ಕಿತ್ತೋಯ್ತು ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಹೊಲಿಯೋರು ಅಂಥವ್ರನ್ನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಕರೆಸಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹೊಲಿಯೋರನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡೋರನ್ನ ನಾವು ಕರೆಸಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಕರೆಸೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನೇನು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಮೆಟೀರಿಯಲ್ಸ್ ಬೇಕು, ವಸ್ತುಗಳು ಬೇಕು, ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಬೇಕು, ಥಿಂಗ್ಸ್ ಬೇಕು, ಅದೆಲ್ಲದನ್ನು ಸಹಿತ ನಾವಿಲ್ಲಿ ತರಿಸ್ಬೇಕು. ಆವಾಗ ಇಲ್ಲಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರೋರು ಅಕಸ್ಮಾತ್ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಕಿತ್ತೋದ್ರೂ, ಶೂ ಕಿತ್ತೋದ್ರೂ ಅಥವಾ ಶೂ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು, स्लिपर ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಅನ್ನೋದನ್ನ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರೋರು ಸಹಿತ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತಾರೆ. उनको भी जो रोज़गार मिलती है उनको देख के, उसको देख के, ये जो किसको मोची को देख के यहाँ आश्रम वासियाँ भी जो काम को सीखते हैं. ಇದು ಕೆಲಸನ ಅವರು ಸಹಿತ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಪ್ಲಸ್ ಯಾರ್ದಾದ್ರೂ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಕಿತ್ತೋದ್ರೆ, ಶೂ ಕಿತ್ತೋದ್ರೆ ಅಥವಾ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇವರಿಂದ ನಾವು ಹೊಸ ಸ್ಲಿಪ್ಪರನ್ನು ಮಾಡಿಸ್ಬೋದು ಅಥವಾ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ಗಳನ್ನು ನಾವು ಹೊಲಿಸ್ಕೋಬಹುದು. ಈ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ಕೆಲಸಕ್ಕೂ ಅದೇ ಥರ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದು ಗಾಂಧೀಜಿಯವರು. ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಪೆಂಟರನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ಗೆ ಏಕ್ ಬಡಾಯಿಕೋ ಹಮ್ ಆಶ್ರಮೇ ಬುಲಾಯಿತೋ ಅವ್ರು ಕರೆಸಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರಿಗೆ ಏನೇನು ಮೆಟೀರಿಯಲ್ಸ್ ಬೇಕು ಫರ್ನಿಚರ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಒಂದು ಚೇರ್ ಫರ್ನಿಚರ್ಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎ ಚೇರ್ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ವುಡ್ ಐಟಮ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ನೋಡಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರೋರು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹೌದಾ. ಪ್ಲಸ್ ಇಲ್ಲಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರೋರಿಗೆ ಏನಾದರೂ ಈ ರೀತಿ ವುಡ್ ವರ್ಕಿಂದ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇದ್ದರೆ, ಫರ್ನಿಚರ್ ಅಥವಾ ಏನೇ ಒಂದು ವಸ್ತು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇದ್ರೂ ಅಥವಾ ಚರಕಗಳನ್ನು ಸಹಿತ ಆ ಒಬ್ಬ ಯಾರಿಂದ ಕಾರ್ಪೆಂಟರಿಂದ ಅಥವಾ ಬಡಾಯಿಯಿಂದ ನಾವು ಅದನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ಹಾಗೆ ಚರಕ ಮಾಡೋದು ಹೇಗೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಬಡಾಯಿಯಿಂದ ಆ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರೋ ಉಳಿದಿರೋ ಅಂಥವ್ರೆಲ್ಲರನ್ನ ಸಹಿತ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಕೆಲಸ ಸಿಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟಿಂದ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಎಲ್ಲ ಐಡಿಯಾಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಕಳಿಸಿರ್ತಾರೆ. ಸಮझ में आए ना बच्चों? जो मेरे अनुमान से इन सब पर कुल 5 रुपये खर्च आएगा. देखिए यहाँ एक्सपेक्ट कर रहे हैं गांधी जी ये सभी जो यहाँ जो बढ़ईगिरी करने के लिए उनके जो औजार के लिए यानी उनको जो सामग्री चाहिए उन जो मटेरियल्स के लिए और जो मोची काम करने वाले जो मटेरियल्स मोची काम करने वालों को जो मटेरियल्स चाहिए या थिंग्स चाहिए
उनके जो औजार के लिए यानी सामग्री के लिए कुल कितने ಖರ್ಚು ಹೋಗೆ जो 5 ರೂಪಾಯಿ 5 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಗ್ಬೋದು ಈ ಎಲ್ಲ ಮೆಟೀರಿಯಲ್ಸನ್ನು ಥಿಂಗ್ಸ್ಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಂದರೆ ಅಂತ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. रसोई के लिए आवश्यक सामान पर 150 रुपये खर्च आएगा. देखिए रसोई के लिए यानी रसोई यानी जो किचन के ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಷ್ಟಾಗ್ಬೋದು ಅವಶ್ಯಕ ಸಾಮಾನು ಅಂದರೆ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರೋ ಸಾಮಾನುಗಳು ಅಕ್ಕಿ ಬೇಳೆ ಅನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಕ್ಕಿ ಸಾರು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬೇಳೆ ಹಾಗೆ ಸಾರಿಗೆ ಆನಿಯನ್ ಬೇಕು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಬೇಕು ಹೌದಲ್ವಾ. ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು ಮೇಯ್ನ್ ಅನ್ನ ಸಾರು ಇರಬೇಕು ಊಟಕ್ಕೆ ಹೌದಲ್ವ. ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಏನು ಚಪಾತಿ ಬೇಕು ರೊಟ್ಟಿ ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅದು ಬೇರೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ. ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗು ಇಷ್ಟು ಎಲ್ರಿಗೂ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವಷ್ಟು ಅನ್ನ ಸಾರಿಗೆ ಬೇಕಾಗಂಥ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಅಕ್ಕಿ ಬೇಳೆ ಸಾರಿಗೆ ಹಾಕುವಂತಹ ಒಗ್ಗರಣೆ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಅದೆಲ್ಲ ಸೇರಿ ಎಷ್ಟಾಗ್ಬೋದು 50 ರೂಪಾಯಿ 150 ಅಂದರೆ 150 ರೂಪೀಸ್ ಆಗ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಇಲ್ಲ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ 40 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗು, ಆಮೇಲೆ 50 ಜನ ಆಗ್ಬೋದು. ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಬೇರೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ, ಅದು 10 ಜನ ಮತ್ತು ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆಲ್ರಿಗೂ ಅಂದರೆ ಅಷ್ಟಾಗುತ್ತೆ ಅಮೌಂಟು ಹೌದಲ್ವಾ. ವರ್ಷದ ಲೆಕ್ಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. फिर जो स्टेशन दूर होगा तो सामान को या मेहमानों को लाने के लिए बैलगाड़ी चाहिए. स्टेशन दूर होगा तो ಅಂದರೆ जो साबरमती आश्रम को आने वाले जो लोग हैं उनको आश्रम को लाने के लिए जो स्टेशन को खड़े होते हैं स्टेशन ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ಗೂ ಆಕೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ದೂರ ಇತ್ತು ಸ್ಟೇಷನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೆ ನಡ್ಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೆ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಹತ್ರ ಲಗೇಜ್ಗಳೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ. ಒಬ್ಬರೇ ಫ್ರೀ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಬಂದರು ಅಂದರೆ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದು. ಲಗೇಜ್ ಎಲ್ಲ ಇದ್ದಾಗ ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ನಡ್ಕೊಂಬರೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. उनके लिए क्या होना चाहिए जो बैलगाड़ी और जो घोड़ा का जो गाड़ी का भी जो इस्तेमाल होना चाहिए यानी बैलगाड़ी बुलक कार्ಟನ್ನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅವರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. जो मैं खाने का खर्च 10 रुपये मासिक प्रति व्यक्ति लगाता हूँ. देखिए मैं खाने का खर्च 10 रुपये मासिक प्रति व्यक्ति लगाता हूँ. देखिए खाने का खर्च यानी यहाँ किसके लिए बोल रहे हैं 10 रुपये मासिक प्रति व्यक्ति. एक व्यक्ति के लिए 10 रुपये मासिक लगाते हैं खाने का खर्च. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಊಟದ ಖರ್ಚು ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ 10 ರೂಪಾಯಿ ಆಗ್ಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ 10 ರೂಪಾಯಿ ಆಗ್ಬಹುದು ಊಟದ ಖರ್ಚು. क्यों ये तो 1917 की बात है. उस समय तो जो पैसे के जो वैल्यू थी जो रुपयों के वैल्यू थी. आजकल के ज़माने में रुपयों की कोई भी जो वैल्यू नहीं है ಹೌದಾ. ದುಡ್ಡಿಗೆ ಬೆಲೆ ಇತ್ತು ಅವಾಗ 5 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಬೆಲೆ ಇತ್ತು. ಇವಾಗ 5 ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ನಮಗೇನು ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಒಂದು ಚಾಕ್ಲೇಟ್ ಸಹಿತ ಸರಿಯಾಗಿರೋದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಹೌದಲ್ವಾ. ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿಗೆ ಬೆಲೆ ಇತ್ತು, ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿಗೆ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ಜೋ ಉಸ್ಕೋ ಬೋಲ್ ರಹೆ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ 10 ರೂಪಾಯಿನ ಹಾಕ್ತಾರೆ, ಅದು ತಿಂಗಳಿಗೆ. ನಮಗೆ ಒಂದು ಹೊತ್ತಿನ ಊಟನೂ ಸಹಿತ 10 ರೂಪಾಯಿಗೆ ಇವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಹೌದಲ್ವಾ. इसी को बोल रहे हैं मैं खाने का खर्चा 10 रुपये मासिक प्रति व्यक्ति लगाता हूँ. मैं नहीं समझता कि हम यह खर्च पहले वर्ष में निकाल सकेंगे. वर्ष में औसतन 50 लोगों का खर्च 6000 रुपये आएगा. देखिए मैं नहीं समझता कि यानी यहाँ कॉन्फिडेंटली जो गांधी जी नहीं बोल रहे हैं कि जो इतने सारे खर्च को हम एक ही साल में निकाल सकेंगे. क्योंकि जो आश्रम को शुरू जो यहाँ आरंभ कर रहे हैं निर्माण कर रहे हैं तो 1 साल तक तो देखना चाहिए जो खर्चा कितने होंगे. क्योंकि शुरू में खोल रहे हैं है ना. अभी जो खेती बाड़ी नहीं शुरू किए हैं, अगर खेती बाड़ी शुरू किए तो उनका भी जो उससे भी जो आदाय आती है यानी जो पैसा आती है. और अगर जो यहाँ जो मिल्की के यानी दूध के रिलेटेड जो प्रोडक्ट्स बनाए तो वहाँ से भी कुछ जो पैसा आती है ना. अगर इन सभी लोगों को आश्रम वासियों को रोज़गारी मिले तो उनसे भी जो पैसा आती है ना. इसलिए जो थोड़ी वक्त लगेगी 1 साल में ये तो मैं नहीं निकाल पाऊँगा ಅಂದರೆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ 1 ವರ್ಷ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಇದೆಲ್ಲನೂ ನಮಗೆ ಗ್ರಿಪ್ಪಿಗೆ ಸಿಗೋದು ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ಅವಾಗ ತಾನೇ ಇನ್ನೂ ಆಶ್ರಮ ಶುರು ಮಾಡಿದಾಗ ಅವಾಗ ತಾನೇ ಹೊಲದ ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ
ಹೌದಲ್ವಾ? ಅವಾಗ ತಾನೇ ಇದು ಬೇರೆ ರೋಜ್ಗಾರಿ ಅಂದರೆ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಂತ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನು ಅವಾಗ ಮಾಡೋದನ್ನು ಕಲಿತಿರ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ಹಸುಗಳನ್ನು ತಂದು ಕಟ್ಟಿದ್ರು ಅಂದರೆ ಹಾಲಿಂದ ಬರುವಂತಹ ಮೊಸರು ಹಾಲನ್ನು ಮಾರಿ ಅದರಿಂದ ಸಹಿತ ಬರುವಂಥ ದುಡ್ಡಿಂದನೂ ಸಹಿತ ಅಷ್ಟು ಬೇಗ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಲ್ಲನೂ ಕವರ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಬರ್ತಾ 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 ಇದು ಸುಧಾರಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲೇ ಎಲ್ಲನೂ ಸರಿ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲನೂ ಆದಾಯ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ನಾನೇನು ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ವರ್ಷ ಮೇ ಔಸತನ್ 50 ಲೋಗों का ಖರ್ಚು 4000 ರೂಪಾಯಿ ಆಯೇಗಾ. ಇದನ್ನೇ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ. 4000 ಅಂತ ಔಸತನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಔಸತನ್ ಅಂತಂದರೆ ಏನು ಹೇಳಿದೆ, ಜೋ ಆ್ಯಾವ್ರೇಜ್ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ 50 ಮೆಂಬರ್ಸಿಗೆ 50 ಜನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಬರ್ಬೋದು, 6000 ಅಂದರೆ 6000 ಆಗ್ಬೋದು ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ. ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ, 50 ಜನಕ್ಕೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಆಗ್ಬೋದು, 6000 ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. मुझे मालूम हुआ है कि प्रमुख लोगों की इच्छा यह है कि अहमदाबाद में यह प्रयोग 1 वर्ष तक किया जाए. यदि ऐसा हो तो अहमदाबाद को ऊपर बताया गया सब खर्चा उठाना चाहिए. देखिए, ये जो महात्मा गांधी जी बोल रहे हैं कि उस समय किसी ने यह महात्मा गांधी जी को बोले हैं, यानी जिस समय जो महात्मा गांधी जी ने आश्रम को खोलने के लिए जो योजना बनाए थे, ಅಂದರೆ ಆಶ್ರಮ ಶುರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಯಾರೋ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಗೆ ಹೇಳಿರ್ಬೋದು, ಕ್ಯಾ ಬೋಲೆ ಹೇ ಕಿ ಜೋ ಅಹಮದಾಬಾದ್ ಮೇ ಜೋ ಆಶ್ರಮ ಕೋ ಖೋಲ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಅಹಮದಾಬಾದಲ್ಲೇ ನೀವು ಆಶ್ರಮವನ್ನು ತೆಗಿಬೇಕು, ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. जो अहमदाबाद में प्रयोग करना चाहिए 1 वर्ष तक, यानी 1 साल तक आपको अहमदाबाद में आश्रम को खोल के निर्माण करके वहाँ देखना चाहिए जो आश्रम का हाल कैसी होती है, आगे बढ़ना चाहिए, इसे जो कुछ काम आती है या नहीं, ऐसे जो देखना चाहिए. ಅಂದರೆ ಒಂದು ವರ್ಷ ನೀವು ಅಹಮದಾಬಾದಲ್ಲೇ ಆಶ್ರಮವನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿದರೆ, ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರೆ ಒಂದು ವರ್ಷ ನೋಡಬೇಕು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ, ಸ್ಥಿತಿಗತಿ ಮುಂದೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತೋ ಏನು ಅಂತ ನೋಡಬೇಕು ಅಂತ ಅಹಮದಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಒಬ್ಬರು. यदि ऐसा हो तो अहमदाबाद को ऊपर बताया गया सब खर्च उठाना चाहिए. देखिए, अगर अहमदाबाद में ही आश्रम खोले तो यहाँ जो भी यहाँ खर्च बोल रहे हैं महात्मा गांधी जी ने, जो 50 लोगों के लिए जो खाने का इंतज़ाम करना चाहिए वो भी 4000 होती है 1 साल के लिए, यानी 1 वर्ष के लिए. और वहाँ जो बढ़ईगिरी काम करने वालों के लिए और मोची के जो औज़ार लाने के लिए, बढ़ईगिरी के औज़ार लाने के लिए और खेती बाड़ी का इस सभी को जो कुल 5 रुपये होती है. और खेती बाड़ी करने के लिए जो भी सामान चाहिए उन सामानों को मंगवाने के लिए जितने भी खर्चा होती है, ये सभी खर्च को यहाँ जो अहमदाबाद में रहने वाले जो प्रतिष्ठित धनी व्यक्ति जो रहते हैं वो ही जो खर्च उठाना पड़ता है. क्योंकि वहाँ बहुत ही जो बड़े लोग थे अहमदाबाद में, बहुत ही जो अमीर, जो बहुत ही बड़े बड़े व्यापारियाँ थे, अमीर लोग थे, गनी व्यक्ति थे, प्रतिष्ठित व्यक्ति थे, इसलिए वहाँ रहने वाले लोगों के लिए ही जो ये सभी जो खर्च को उठाना पड़ता है. ಅಲ್ಲಿರೋರೆ ಈ ಎಲ್ಲ ಅಹಮದಾಬಾದಲ್ಲಿ ಆಶ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದ್ರೂ ಸಹಿತ, ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹಿತ, ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹಿತ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಧನಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಶ್ರೀಮಂತರು ತುಂಬ ಜನ ಇರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ. ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಇರ್ತಾರೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು, ಸೇಟ್ಗಳು ಇರ್ತಾರೆ, ಒಡವೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಇರ್ತಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಈ ಆಶ್ರಮದ ಖರ್ಚನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪವಾಗಿ ವಹಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. और जो मेरी मांग तो यह भी है कि अहमदाबाद मुझे पूरी ज़मीन और मकान सभी दे दे तो बाकी खर्च मैं कहीं और से या दूसरी तरह जुटा लूँगा. देखिए, जो यहाँ जो मांग रहे हैं, यानी कुछ बोल रहे हैं महात्मा गांधी जी, क्या कह रहे हैं कि क्या बोल रहे हैं, मांग तो यह भी है कि, यानी ಇನ್ನೊಂದು ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, अगर जो अहमदाबाद के लोग जो है मुझे पूरी ज़मीन और मकान सभी दे दे तो, यानी जो आश्रम खोलने के लिए, आश्रम निर्माण करने के लिए जितनी भी जगह चाहिए वो सभी जगह, यानी जो ज़मीन को यहाँ अहमदाबाद के जो गनी व्यक्तियों ने दिए तो वहाँ मकान का भी जो निर्माण करके दिए तो भी जो
इतना वो कर दिए तो इसके ऊपर के जो खर्च हैं वो सभी जो कई से महात्ಮ ಗಾಂಧೀಜಿನೇ ಜುಡ್ತೆ हैं ಅಂದರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದನೋ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಉಳಿದಿರೋ ದುಡ್ಡನ್ನು. ಆಶ್ರಮ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಹಣ ಬೇಕೋ, ಜಮೀನು ಬೇಕೋ, ಜಾಗ ಬೇಕೋ, ಆ ಜಾಗವನ್ನು ಅಹಮದಾಬಾದಲ್ಲಿರೋ ಘನಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಮನೆಗಳನ್ನು, ಆ ಜಮೀನಲ್ಲಿ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಮನೆಗಳನ್ನು ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ರೂಮ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇದ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಖರ್ಚು ಬರುತ್ತೋ ಅದನ್ನು ನಾನು ಎಲ್ಲಿಂದನಾದರೂ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो खर्च और यहाँ दूसरी तरह जुटा लूँगा. अब चूँकि विचार बदल गया है इसलिए ऐसा लगता है कि 1 वर्ष का या इसमें कुछ एक कम दिनों का खर्च अहमदाबाद को उठाना चाहिए. देखिए बदल गया है. आप तो पहले महात्मा गांधी जी ऐसे बोल रहे थे, क्या बोल रहे थे कि जो इसके ऊपर के खर्च को मैं तो निभा लूँगा, कहीं से जो एडजस्ट कर लूँगा. लेकिन अब तो क्या हो गई है, जो 1 साल तक जो ಆಶ್ರಮ को देखना चाहिए. ಅಂದರೆ 1 ವರ್ಷದ ತನಕ ಆಶ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಾವು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ಅಂಗಡಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಹೊಸ ಬಿಸ್ನೆಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ 1 ವರ್ಷ ಕೈ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋ ತನಕ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ಥರ ಆಶ್ರಮನೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ 1 ವರ್ಷದ ತನಕ ಇಲ್ಲಿ ಆವಾಗವಾಗ ಇನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ರೈತರು ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆವಾಗ ತಾನೇ ಹೊಲದಿಂದ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ಗಳನ್ನು ತೆಗಿತಿರ್ತಾರೆ, ಹೌದಾ, ಆವಾಗ ತಾನೇ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಕಲಿತಿರ್ತಾರೆ ಆಶ್ರಮವಾಸಿಗಳು. ಹಾಗಾಗಿ 1 ವರ್ಷದ ತನಕನೂ ಇದ್ರ ಖರ್ಚನ್ನು ಏನು ಕೊಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅಹಮದಾಬಾದ್ ಜನರನ್ನೇ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಗಣಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಶ್ರೀಮಂತರು ಏನಿದ್ದಾರೆ, ರಿಚ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ, ಅವರೇ 1 ವರ್ಷದ ತನಕ ಆಶ್ರಮದ ಎಲ್ಲ ಖರ್ಚನ್ನು ನಿಭಾಯಿಸಬೇಕು, ಹೊತ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. इसलिए ऐसा लगता है कि वर्ष तक अहमदाबाद को उठाना चाहिए. यदि अहमदाबाद 1 वर्ष के खर्च का बोझ उठाने के लिए तैयार ना हो तो ऊपर बताए गए खाने के खर्च का इंतज़ाम मैं कर सकता हूँ. देखिए यदि अहमदाबाद 1 वर्ष तक क्या बोल रहे हैं कि अगर 1 वर्ष तक आश्रम में रहने वाले 50 लोगों के लिए जो मकान बना कर देना या ये सभी सामानों को उनको ख़रीद कर देना, ये तो अहमदाबाद में रहने वाले जो गनी व्यक्तियों के लिए कष्ट हुआ तो, उनसे साध्य नहीं हुआ तो, असाध्य हुआ तो उनके जो खाने पीने के सभी खर्च को मैं उठा लूँगा. ಇದೆಲ್ಲನೂ ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಲ್ಲಿರೋ ಜನರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಹಮದಾಬಾದಲ್ಲಿರೋ ಗನಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಿ ಅವರಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿ, ಆಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಜಮೀನನ್ನು ಸಹಿತ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸ್ಕೊಟ್ರೂ ಸಹಿತ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಬ್ರಿಗೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಿಮಗೆ ಖರ್ಚು ತುಂಬ ಬರ್ತಾಯಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಜನರ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಅದ್ರ ಖರ್ಚೆಲ್ಲ ನಾನು ನಿಭಾಯಿಸ್ತೀನಿ, ಇನ್ನು ಉಳಿದಿರೋದು ಮೇಲಿಂದೆಲ್ಲ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो चूँकि मैंने खर्च का यह अनुमान जल्दी में तैयार किया है इसलिए यह संभव है कि कुछ मदे मुझसे छूट गई हो. यानी चूँकि मैंने खर्च का यह अनुमान, यानी ये जो एक्सपेंस यहाँ बोल रहे हैं आश्रम निर्माण करने के लिए, ये जो आश्रम का जो अनुमानित व्यय, आश्रम निर्माण करने के लिए जो भी अनुमानित व्यय यहाँ जो महात्मा गांधी जी ने बोल रहे हैं, जो 5 रुपये या 6,000 रुपये साल के लिए, ये सभी जो बोल रहे हैं, ये सभी तो जो जल्दी में कर लिए हैं महात्मा गांधी जी ने, क्योंकि आश्रम को बहुत ही जल्द जो निर्माण करना चाहते थे, इसलिए वो जल्दी में इस सभी खर्चों के बारे में बताए हैं. ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಖರ್ಚುಗಳನ್ನು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು, ಇಷ್ಟು ಬರ್ಬೋದು ಅಂತ. ಮತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮರ್ತೋಗಿರೋ ಖರ್ಚುಗಳು ಸಹಿತ ಇರಬಹುದು. ನಾವು ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾದರೂ ಮರೆಯೋ ಚಾನ್ಸಸ್ಸು ಇರುತ್ತೆ ನಮಗೆ, ಟೆನ್ಷನಲ್ಲಿ ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ. ಆ ರೀತಿ ನಾನು ಈ ಲೆಕ್ಕಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಾನೇನಾದರೂ ಮರ್ತೋಗಿದ್ರೆ ಮತ್ತು ಅದ್ರ ಖರ್ಚು ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. मैंने खर्च यहाँ फिर जो इसके अतिरिक्त खाने के खर्च से सिवा मुझे स्थानीय जो स्थितियों की जानकारी नहीं है, इसलिए मेरे अनुमान में जो भूलें भी हो सकती है. देखिए इसके अतिरिक्त खाने के खर्च के सिवा मुझे स्थानीय स्थितियों की जानकारी नहीं है. यानी जो अहमदाबाद के जो स्थानीय स्थिति, ಅಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಸ್ಥಿತಿ ಏನು ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ.
ನಾನಿವಾಗ ಅಡುಗೆದು ಅವ್ರಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಖರ್ಚಲ್ಲಿ ವಹಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಹೇಗಾದರೂ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅಲ್ಲೇನಾದರೂ ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಖರ್ಚಾಗ್ಬೋದು, ಆವಾಗ ನನಗೆ ಅವರಿಗೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗದೇ ಇರ್ಬೋದು. ಅದನ್ನು ಸಹಿತ ಸೇರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೆಟರಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ನನ್ನಿಂದ ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾಗ್ಬೋದು ಅಥವಾ ನಾನೇನಾದರೂ ಮರ್ತಿರಬಹುದು ಯಾವುದಾದ್ರೂ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಸ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. यदि अहमदाबाद सब खर्च उठाए तो विभिन्न मदों में खर्च इस तरह होगा. यहाँ अगर सभी खर्चों को अहमदाबाद के जो धनी व्यक्तियाँ जो है वो उठाए तो यहाँ उन्हीं व्यक्तियों को यहाँ ಅಹಮದಾಬಾದ್ ಬೋಲ್ ರಹೆ ಹೇ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಶ್ರೀಮಂತರೇ ಈ ಎಲ್ಲ ಖರ್ಚುಗಳನ್ನು ಹೊತ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅವರೇ ನಿಭಾಯಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರಾಗಿ ಹೇಳೋದ್ರ ಬದಲು ಅಹಮದಾಬಾದ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? जो भी यह चीज़ों के खर्च को अहमदाबाद के लोग जो उठाना चाहिए उनके जो लीस्ट यहाँ महात्मा गांधी जी ने दिए हैं. किराया बंगला और खेत की ज़मीन, यानी वहाँ जो निर्माण करने वाले जो बंगला यानी जो ಮನೆಗಳು ಮತ್ತು ಖೇತಿ ಕಿ ಜಮೀನ್ ಅಂದರೆ ಕಟ್ಸೋದು ಫೀಲ್ಡ್ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೊಲಗಳು ಬೇಕು. और किताबों की अलमारिया का खर्च पहले ही ये तो आप सभी ने जाने हैं, यानी जो लाइब्रेरी का जो खर्च बोल रहे हैं. और बढ़ाई के जो औज़ार ये भी पहले ही हम बोल चुके हैं. जो बढ़ाई के यानी कारपेंटर के जो औज़ार है उनके जो सामग्रियों के लिए खर्च. और मोची के औज़ार, मोची यानी यही जो जूते सिलाई करने वाले के जो भी खर्च आते हैं वो. और चौके का सामान यानी चौके यानी रसोई घर, चौके का मतलब क्या है? रसोई घर के जो भी सामान चाहिए उनके, यानी यहाँ रसोई घर खोलते हैं तो वहाँ रसोई घर के जो सामानों को यहाँ इकट्ठा करना चाहिए या जो खरीदना चाहिए है ना. ಸಾರಿನ ಪಾತ್ರೆಗಳು, ಅನ್ನದ ಪಾತ್ರೆಗಳು, ಹೌದಲ್ವಾ? ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಸಹಿತ, ಆಮೇಲೆ ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ಲೇಟ್ಸ್ಗಳು, ಇದೆಲ್ಲನೂ ಸಹಿತ ಬೇಕು. ಪಲ್ಯ ಮಾಡಿದರೆ ಪಲ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಪಾತ್ರೆ ಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಮುಚ್ಚೋದಕ್ಕೆ ಮುಚ್ಚುಳ್ಕ ಬೇಕು, ಗ್ಯಾಸ್ ಸ್ಟವ್ ಬೇಕು. ಅಥವಾ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಲೆ ಉರಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಬಿಡ್ರಿ, ಅದೇನು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ? ಇದೆಲ್ಲದ್ರದ್ದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ? ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. एक बैलगाड़ी और घोड़ा गाड़ी, क्यों बैलगाड़ी और घोड़ा गाड़ी? जो अहमदाबाद में आश्रम खोल रहे थे ना, वहाँ जो आने वाले लोगों के लिए, आश्रम को आने वाले लोगों के लिए जो स्टेशन बहुत ही दूर होती थी, इसलिए वो तो सामान के साथ आते थे, अपने सामानों के साथ, इसलिए उनको लाने के लिए बैलगाड़ी और जो वो घोड़ा गाड़ी, हार्स एंड बुलक कार्ड्स की जो आवश्यकता होती है. एक वर्ष के लिए खाने का खर्चा 6000 ರೂಪಾಯಿ. ಅಂದರೆ ಒಂದು ವರ್ಷದ್ದು ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕು, ಒಂದು ವರ್ಷದ ಊಟದ ಖರ್ಚು 6000 ರೂಪಾಯಿಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. मेरा ख्याल यह है कि हमें लुहार और राजमिस्त्री के औजारों की भी ज़रूरत होगी. देखिए यह राजमिस्त्री का मतलब क्या है? वो भवन निर्माण करते हैं, मकान निर्माण करते हैं ना, ಮೇಸ್ತ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು. ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸ್ತಾರಲ್ವ, ಮನೆಗಳು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಟ್ಟಿಸ್ತಾರಲ್ವ, ಅವರು ಸಹಿತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. फिर दूसरे बहुत से औजार भी चाहिए और दूसरे बहुत से औजार चाहिए. यानी ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭವನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಆಶ್ರಮ ಕಟ್ಟಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ರಾಜಮಿಸ್ತ್ರಿಗಳು, ಹೌದಲ್ವಾ? ಯಾರು ಮನೆ ಕಟ್ಟಿಸೋವಂಥ ಕೆಲಸದವರು ಬೇಕು, ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಮನೆ ಕಟ್ಟಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಸಹಿತ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೇ? ಇದೆಲ್ಲದ್ರದ್ದು ವ್ಯವಸ್ಥೆ. ಮತ್ತು ಇದಿಷ್ಟು ಲೀಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿರೋದಲ್ಲದೆ ಮತ್ತು ಇದು ಬೇರೆ ಇದೆ ಲೀಸ್ಟು ಖರ್ಚುಗಳು, ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಸಹಿತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು. किंतु इस हिसाब से मैंने उनका खर्च और शिक्षण संबंधी सामान का खर्च शामिल नहीं. देखिए सभी लिस्ट यहाँ दिए हैं, इस लिस्ट में शिक्षण संबंधी सामान का लिस्ट मैं नहीं दिया हूँ. ಅಂದರೆ ಎಜುಕೇಷನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಲೀಸ್ಟನ್ನು ಸಹಿತ, ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಥಿಂಗ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ನಾನೇನು ಇಲ್ಲಿ ಲೀಸ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. जो शिक्षण के सामान में 5-6 देशी हथकरघों की आवश्यकता होगी. हथकरघा का मतलब क्या है? यहाँ हैंडलूम्स, ಹತ್ಕರ್ಗ ಅಂದರೆ ಹ್ಯಾಂಡ್ಲೂಮ್ಸ್ ಅಂದರೆ ಕೈಯಿಂದ
ಕೈಮಗ್ಗ ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ವ ನಾವು, ಕೈಯಿಂದ ಸಿಲಾಯಿ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಕೈಯಿಂದ ಮಾಡುವಂತಹ ವಸ್ತುಗಳು, ಕೈಯಿಂದ ಹೊಲಿಯುವಂಥ ವಸ್ತುಗಳು, ये सभी जो यहाँ शिक्षा करने के लिए, ये सभी को यह क्या बोल रहे हैं कि जो महात्मा गांधी जी ने साबरमती आश्रम खोलते हैं तो वहाँ रहने वाले जो लोग हैं अपने के लिए कुछ करना सीखे और उनके लिए कुछ रोज़गार मिले और वो भी स्वावलंबी बनना चाहिए। आप नौकर पाठ में सीखे हैं, इसी जो कक्षा में जो नौकर पाठ महात्मा गांधी जी के रिलेटेड ही दिए हैं, है ना। वह नौकर पाठ में महात्मा गांधी जी भी स्वावलंबी थे, उनके काम को ही खुद करते थे, है ना। यहाँ जो आश्रम में रहने वाले लोग सभी कामों को यहाँ सीखना चाहिए और सभी कामों में वो भी निपुण होना चाहिए और अपने काम को खुद करना चाहिए, उनको भी रोज़गार मिलना चाहिए ताकि उनके पेट खुद भर सके। ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಹಿತ ಕೆಲಸ ಇಲ್ಲದಾಗೆ ಇರಬಾರ್ದು, ಅವರಿಗೂ ಕೆಲಸ ಸಿಗಬೇಕು. ಅವರು ಸಹಿತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಆಶ್ರಮವಾಸಿಗಳು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸವನ್ನು, ಒಂದು ಅವ್ರ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಕಿತ್ತೋಯ್ತು ಅಂದರೆ ಅವ್ರ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಹೊಲ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಕೆಲಸವನ್ನು, ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಮರದ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಬೇಕಾಯಿತು ಅಂದರೆ ಕಾರ್ಪೆಂಟ್ರಿನ ಕೆಲಸವನ್ನು, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ, ಮತ್ತು ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನು, ಹೊಲ ಉಳುಮೆ ಮಾಡೋದನ್ನು, ಹೊಲದ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು. ಮನೆ ಈಗ ಮಕಾನ್ ನಿರ್ಮಾಣ ಅಂದರೆ ಆಶ್ರಮ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಹಿತ ಏನು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಇದು ಚರ್ಕ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ, ಚರ್ಕದಿಂದ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಸಹಿತ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು ಅನ್ನೋದು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಅದನ್ನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಕಲಿಬೇಕು, ಅಡುಗೆಯನ್ನು ಸಹಿತ कलीಬೇಕು. सिर्फ यही क्षेत्र, बहुत सारे क्षेत्र है जो महात्मा गांधी जी को पता है, उन क्षेत्रों के बारे में भी महात्मा गांधी जी ने आश्रम में रहने वाले आश्रम वासियों को सिखाना चाहते थे। समझ में आई ना। और ये यहाँ जो दिए हैं एक पैसेज, जो अहमदाबाद के जो स्थापित आश्रम का जो संबंधित संविधान स्वयं गांधी जी ने तैयार किया था। इस जो संविधान के मसविदे से पता चलता है कि वह भारतीय जीवन का निर्माण किस प्रकार करना चाहते थे। ಅಂದರೆ ಆಶ್ರಮವಾಸಿ ಈ ಆಶ್ರಮವನ್ನು ಏನು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಮೀನ್ಸ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಇಲ್ಲಿನ ಸಂವಿಧಾನವನ್ನು, यानी कि वह रहने वाले जो लोगों के आश्रम वासियों के जो कानून, वो भी जो वहाँ के जो नियम कानून कैसे रहना चाहिए, ये सभी जो गांधी जी ने ही तैयार किए थे। समझ में आई ना। अब आप आज भी आप जो गुजरात जाकर देखिए अहमदाबाद में, जो अभी भी जो साबरमती आश्रम को हम देख सकते हैं, जो भी गांधी जी के द्वारा निर्माण किए गए हैं। समझ में आई ना बच्चा। ಇವಾಗಲೂ ಸಹಿತ ನೀವು ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮವನ್ನು ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡ್ಬೋದು, ಅಹಮದಾಬಾದ್ನಲ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಅಂದರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರೇನು ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನು ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು, ಅವರ ಸ್ವಂತ ಕಾಲ ಮೇಲೆ ಅವ್ರು ನಿಂತ್ಕೊಂಡು ದುಡಿಮೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಎಲ್ರಿಗೂ ಕಲಿಸಿದ್ರು. समझ में आई ना। थैंक यू चिल्ड्रन।